स्ट्राइक एंडला नवनाथ पाटील, नॉन स्ट्राइक एंडला दुर्वेश. गेम ऑन होतोय. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल वन बाउंड, सीमारेषा पार. मिळतील त्या या 4 धाबा फलंदाज नवनाथला आणि टीम गेसरला. डीजे पुढचा चेंडू. इथे माझा मोठा फटका खेळायचा होता, पंचांकडे अपील केलं जात आहे. तर अपीलचा जर विचार केला तर अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. चार धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. एकदा मोठा फटका खेळायचा होता, माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे पेश केला जातोय फैसलच्या माध्यमातून. फैसल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. एकदा इथे माझा स्क्वेअर ऑफ दी विकेट चेंडूला भिरकावून दिलंय. फाईन लेग रिजनला चेंडू जाईल वन बाउंड, सीमारेषा पार. मिळतील त्या या 4 धावा टीम आई गावदेवी मोहित 11 गेसर संघाला. डीजे षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात केसर संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. इथे माझा मोठा फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. 14 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. माझा स्वीपचा फटका खेळायचा होता. झेलची संधी. प्रतिम झेल इथे कॅरी केला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला हादरा लागेल तो म्हणजे आई गावदेवी मोहित 11 गेसर टीमला. डीजे वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज खंडाळे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवरती घेऊन आलाय गोलंदाज मनन उर्फ छोटू. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. दुसरं षटक घेऊन स्ट्राइक एंडला फलंदाज आहे सूरज. नॉन स्ट्राइक एंडला दुर्वेश. पुढचा चेंडू. इथे माझा स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील केलं जात आहे, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. अपीलचा जर विचार केला तर अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय.
अप्रतिम खेळ नक्कीच पहिल्या मॅच मध्ये गोरेगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक हाय स्कोर धावफलकावरती लावण्याचं काम केलं गेलं. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. पुढचा चेंडू सूरजसाठी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. गलीमधून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 21 धावा. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज मननचा. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आता मात्र दुर्वेश. डावकुरे आताचा फलंदाज. पहिला चेंडू फेस करेल दुर्वेश. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावते, तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मॅच खूप चांगली आहे. एक बिग फाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गेसर विपक्ष गोरेगाव. वांगणी विभागातून एक संघ बिलॉंग करतोय. तेव्हा आता क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय, फेकलाय. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 22 धावा. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक टेन क्रिकच्या माध्यमातून पाहते त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती लागतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम केलं जाईल. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला तटवला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 12.00च्या सरासरीने 24 धावा. डीजे थँक्यू. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सफर. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. पुढचा चेंडू. इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करता आला नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल कॅरी करता आला नाहीये. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 25 धावा लागतील धावफलकावरती. गोरेगाव संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. इथे पाहायचंय किती धावांवरती रोकेल तो म्हणजे घेसर संघाला. डावकुरेचा फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडला दुर्वेश.
पुढचा चेंडू दुर्वेशसाठी. इथे माझा मोठा फटका दुर्वेशच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येथील या 6 धावा मिळेल षटकार गेसट टीमला. थँक्यू. तर षटकाराने धावांना आकार येतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या 31 धावा. 31 रन ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हल्ला चढवला जातोय गोलंदाज सफर वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले त्यानंतर दुर्वेशकडे स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा ब्लास्ट दुर्वेशच्या बॅट मधून मिस टाइम आहे. झेलची संधी होती मात्र झेल जमिनीला दान झालाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेषा पार. मिळतील त्या 4 धावा टीम गेसरला. फलंदाज दुर्वेशला. थँक्यू. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते दुर्वेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळते दुर्वेशच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी दुर्वेशच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. अप्रतिम खेळ आता मात्र दुर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू दुर्वेशसाठी. पुढचा चेंडू दुर्वेशसाठी. इथे माझा पंचांकडे अपील केलं जाते. पंचांचा बोट आकाशाकडे. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू इथे प्रस्थापित करून देत असताना गोलंदाज सफर आपल्या टीमसाठी. डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. धावफलकावरती धावा झाल्या त्या 41 धावा. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अप्रतिम फलंदाजी. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी दुर्वेशच्या बॅट मधून पाहायला मिळत होती. स्ट्राईक एंडला आता मात्र प्रवीण आहेत. पहिला चेंडू प्रवीणसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता मात्र गतीमध्ये मिश्रण केलं गेलं गोलंदाज सफरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 41 धावा. डीजे. थँक्यू. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाळा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आहे सूरज. नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. पुढचा चेंडू
इथे मात्र अकोटप्प्या चेंडू होता स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडूला भिरकावून दिले लॉंग लेगच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी सूरजच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज बाळाच्या आपली ओळख स्पष्ट करून देत असताना फलंदाज सूरज बॅट मधून आलेला हा सूरजचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सूरज साठी. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न ठरतोय सफल. चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग वे मायटी हिट षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. फलंदाज सूरजच्या बॅट मधून धावफलकाला वेगाने आकार येतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 53 धावा. 53 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाज सूरज आणि प्रवीणच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज सज्ज होईल. या चेंडूवरती आणखीन एक ब्लास्ट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. आलेला हा तिसरा दमदार षटकार फलंदाज सूरजच्या बॅट मधून. थँक्यू. 59 धावा धावफलकावरती. तर कालच्या दिवसात विक्रम आहे प्रदीपच्या नावावरती 7 चेंडू 7 षटकार लगावण्याचा. आणि इकडे आणखीन एक फटका मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि इथे मात्र सापड्यामध्ये अडकवलं जात आहे. फलंदाज सूरजला परतावा लागेल. सूरजला तंबूच्या आश्रयाला. डीजे. थँक्यू. आता मात्र कमबॅक केले गोलंदाज बाळाने. एकोणसाठ धावा धावफलकावरती. तो चेंडू इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी. आता नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार 4 धावांसाठी. थँक्यू. पुढचा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा मिस टाइम आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे मात्र जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर पाहायला मिळतंय. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी. थँक्यू. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 69 धावा आणि 70 धावांचं लक्ष असेल विजयासाठी गोरेगाव टीम समोर. डीजे.
थँक्यू. पहिलं सत्र समाप्त झालंय. 69 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 70 धावांचं लक्ष असेल टीम गोरेगाव संघासमोर. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तर मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद ओमकार. 70 धावांचं लक्ष असेल. 69 धावा पहिल्या सत्रामध्ये घेसर संघाच्या वतीने आपण पाहिला. नक्कीच प्रवीण पाटील यांचा संघ, आमचे जवळचे मित्र मनोज कारवे सर, नक्कीच त्यांचे साडू असतील, त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा येतात घेसर संघाला. मनोज कारवे एक चांगले समालोचक, कल्याण ग्रामीणचे, निंबवली टिटवाला विभागातून. पहिले षटक यावेळेस योगेश, स्ट्राईक एंडला फैसल. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस एकच धाव, स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना आपण पाहतोय. नक्कीच गोरेगाव सी या संघाने मात्र तब्बल 90 धावा नोंदवल्या मागच्या मॅच मध्ये 5 षटकामध्ये. त्या संघाला मात्र इथून 70 धावांचं टार्गेट असेल. गोलंदाज आपण पाहतो योगेशला. पहिले षटक पॉवर प्लेचं. पहिलाच बॉल यावेळेस सफरसाठी क्षेत्ररक्षक येतात. मिस टायमिंग झालंय, झेल तिथे होत झालाय ड्रॉप आणि यावेळेस एकच धाव. बघा जेव्हा जेव्हा कॅचेस इन द मॅचेस, चांगल्या महत्वाच्या मॅच मध्ये झेल सोडली तर कदाचित सामना देखील सोडावा लागतोय. परंतु यावेळेस सफरचा झेल महत्वाचा होता. येणाऱ्या काही बॉलवरती त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. नक्कीच या बॉलवरती आपण पाहतो सिंगल कन्वर्ट केली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या यावेळेस 2 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस जबरदस्त शॉट, चेंडू सरळ जाईल. यावेळेस फैजल शेखच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने हा आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर फैजल थोडेसे निराश होते. कटआउटच्या स्वरूपाने मात्र बाद झाले होते. परंतु इथून दमदार फलंदाजी जर या महत्वाच्या मॅच मध्ये झाली नाही तर मात्र संघ पूर्णपणे बॅकफूट होते तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस षटकार होते धावसंख्या धावफलकावरती 8. इथे यावेळेस भन्नाट वेग, इथे यावेळेस घडलं काय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होते फैजल शेख, तोपर्यंत मिळते एक धाव. भन्नाट वेग, क्विक रिप्लाय सातत्याने आपण पाहायला मिळतोय. घेसर संघाच्या वतीनं एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवली विभागातून हा संघ बिलॉंग करतोय. घेसर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहिले षटक, गोलंदाज योगेश, 2 बॉल शिल्लक असतील. 70 धावांचं लक्ष, एक भलं मोठं टार्गेट. इथे यावेळेस अजून एक चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस झेल घेण्याची संधी, यावेळेस चांगला झेल संपुष्टात येतोय गोरेगाव सी संघाच्या. सफरचा खेळ, फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर नक्कीच झेलची संधी होती, परंतु या बॉल वरती
नक्कीच एक झेल कॅरी केला यावेळेस फैजल शेखच्या बॅटमधून फटक्यासाठी जागा बनवली आहे. चेंडू सरळ जाईल फाईन लेग क्षेत्राला बीट करून साइड स्क्रीन समोर हा येतोय फैजलच्या बॅटमधून संघर्षमय चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा एका गडेच्या मोबदल्यात. दिल्ली अब तक बहुत दूर है गोरेगांव टीम के लिए. येणारे 18 बॉल 57 धावांची गरज. अजून या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. अक्कूट टप्प्याचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक घेत आहेत. इथे मिस्टामिक झालं यावेळेस चांगला जाईल वड कॅच. फलंदाज येतात बाद मंडनला परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना गोरेगाव सी टीमला. थँक्यू. आता मात्र फैजलला मैदानामध्ये कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट यावेळेस एक चांगली भूमिका बजवावी लागेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात दुर्वेश मडवी. इथे यावेळेस शॉर्टलाईनचा बॉल फुलरलिनचा चेंडू होता. अगदी चेंडू बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आला नाहीये. चेंडू ऑन साइडला आणि इथे घडलं काय. अगदी मात्र धोक्याची घंटा वाजत असताना यावेळेस फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु या 2 धावा यावेळेस कंप्लीट होत आहेत. दुर्वेश मडवी व्यवस्थित कलेक्टिंग पाहायला मिळत नाहीये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 15 धावा. अजूनही 55 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील तब्बल 16. यावेळेस अजून एक फटका सजवलाय लॉंग लेग सीमारेषेजवळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळेल फैजल शेखला. एकेरी दुहेरी धावेने संघ विजयाच्या दिशेने जाणार नाहीये. यावेळेस संघ विजयाच्या दिशेने जाईल तो म्हणजे गोलंदाजी करणारा घेसर संघ. बॉल शिल्लक असेल 15 आणि येणारे 15 बॉल 56 धावांची गरज या मॅच मध्ये गोरेगाव सी संघाला. यावेळेस स्टॉपेज मिस्टामिंग फलंदाज होतात बाद. अजून एक धक्का लागतो यावेळेस बाळा बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. 4 बॉल मध्ये आपण जर पाहिले तर 2 गडी गमावलेत गोरेगाव सी ने. 2 सफलता अर्जित केलेत ते म्हणजे दुर्वेश मडवीने. इथे यावेळेस ऑन साइडला सरळ रेषे चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंगनला आपण बाद होतो परंतु एकच धाव एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्डवरती 17 धावा. धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 यावेळेस दुर्वेश मडवीचा आपण पाहतोय. 70 धावांचं टार्गेट यावेळेस संघ थोडासा बॅकफूट वरती असेल तो म्हणजे गोरेगाव सी संघ. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी बिलाल येत आहेत. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल चेंडू येतो डॉट. एक डॉट चेंडू महत्वाचा असेल टीम गोरेगाव संघासाठी. षटक क्रमांक 2 संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस धावसंघ फलकावरती 17 धावा जिंकण्यासाठी अजून येणारे 12 बॉल आणि 53 धावांची गरज.
तिसरे षटक गोलंदाजी मार्क वरती. थँक्यू डिझे. धावसंघ धाव फलकावरती 25 धावा. संघ अडचणीत सापडलाय. गोरेगाव सी संघ, या संघाला तारणार कोण? मैदानाच्या मध्ये फैजल शेखला फलंदाजी करावी लागेल, हल्ला करावा लागेल. प्रत्येक बॉल वरती यावेळेस अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक येतील त्याच्या वगैरे बाहेर. चेंडू सरळ जाईल यावेळेस ऑन साइडला. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. अजून एक चौकार. थँक्यू. येणारे 8 बॉल 41 धावांची गरज या मॅच मध्ये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना मोठे मोठे फटके इथून मात्र लगवावे लागतील फैजल शेखला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करत असताना फटका फसलाय यावेळेस. इथे मात्र वाघाची शिकार फैजल शेख. बॅक टू द पॅव्हिलियन. वन मोर विकेट डाऊन गोरेगाव सी टीम. सात बॉल 41 धावांची गरज. 7 चेंडू 6 षटकारांची गरज असेल. 7 षटकारांची गरज असेल. कालच्या दिवसामध्ये तो विक्रम याच मैदानावरती रचला गेला. बेलवली संघाच्या वतीने प्रदीप भोईरने 7 चेंडू 7 षटकार याच मैदानावरती ठोकले. शेवटचा बॉल बिलाल साठी फटका चांगला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक इथे टच करतात. झेल तिथे होईल ड्रॉप. फक्त एकच धाव. आता मात्र सामना केसर संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. थँक्यू रिजय. शेवटचं षटक. 6 बॉल 40 धावांची गरज या मॅच मध्ये. गोरेगाव संघ सुरुवातीला जो आक्रमण करायचा होता तो आक्रमण मात्र पाहायला मिळालं नाहीये. इथे मात्र थोडस दबावाखाली वावरत असताना आपण पाहतोय 6 बॉल शिल्लक आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बिलाल. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा. यावेळेस अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र लॉंग ऑफला येतोय तोपर्यंत एकच धाव. सामना एका बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 39 धावा. चला एस एस क्रिशा बदलापूर टीमचे कॅप्टन यांना विनंती करून आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल या मॅच नंतर लगेच संपन्न केला जाईल. एस एस क्रिशा बदलापूर टीम वर्सेस विजेता संघ. यावेळेस चेंडू येतो डॉट. फक्त या सामन्याची औपचारिकता यावेळी शिल्लक असेल. इथे यावेळेस चेंडू जाईल सरळ लॉंग स्टॉप एंडला. चौकार येतोय. 4 धावा इथे अंकित केल्या जातील परंतु थोडासा उशीर झालाय. मी म्हणेन गोरेगाव सी संघाला. इथे कैपच्या बाड मधून ऑन साइडला चेंडू येतोय तोपर्यंत फक्त एकच धाव.
2 बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये. या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मात्र कळून चुकलंय. नक्कीच घेसर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटचा बॉल यावेळेस या इनिंगचा इथे कंप्लीट केला जाईल. शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला कैफ. इथे यावेळेस सामना फिनिश होतोय. संघ या ठिकाणी विजय होतोय. घेसर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गोरेगाव सी. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन संघ आहे. नवीन संघ उदयास आलाय. नक्कीच फैजल शेख आणि त्यांच्या समवेत मन्नान असतील, छोटू. नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून हा संघ तुम्ही पाहतायत तर नक्कीच हार्ड लक अँड ऑल टीम गोरेगाव सी. विजयाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. घेसर टीम या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल 27 धावांची इनिंग ज्याने साकारली तोच ठरतोय या सामन्याचा सामनावीर घेसर संघाचा सूरज. प्रवीण पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. घेसर नक्कीच त्यांचे साडू मनोज कारवे निंबवली टिटवाळा यांच्या कडून त्यांना शुभेच्छा येतात पुढील वाटचालीसाठी.